पहाटे 4च्या सुमारास लागलेली आग 30 तास उलटूनही धुमसत आहे। आगीचे कारण अजून स्पष्ट नसल्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। आग लागलेली 4 मजली इमारत काल कोसळली। गोदामात लाकडी प्लायवूड, फॉर्म, रेक्झिन, सोल्युशन या मोठ्या प्रमाणात साठा होता। पाण्याची कमतरता असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला अडचण आली। या भागात मोठ्या प्रमाणात गोदामपट्टा असून देखील फायर फायटिंगची सुविधा तसेच पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने अडचण निर्माण झाली होती। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अजून 2 ते 3 तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तीन 25 शुक्रवारी मध्यरात्री आम्हाला जसं माहीत पडलं की स्वागत कॉम्प्लेक्स रानाळ इथे आग लागली आहे। तसेच आमच्या इकडचे फायर इंजिन तसेच मदतीला कल्याण डोंबिवली ठाणा महापालिका उल्हासनगर आणि प्रायव्हेट टँकरच्या मदतीने आम्ही आग विझण्याच्या शर्थीचे प्रयत्न केले आहे। आता आग आटोक्यात आणण्याचे आमचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत आणि लवकरात लवकर आम्ही आग कंट्रोलमध्ये आणू। काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित आणल्याबाबत डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे बॅनर झळकले आहेत। मात्र या बॅनरबाजीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार वाद उफाळला आहे। ठाकरे गटाने बॅनरबाजीवर टीका केली असून शिंदे गटाने कामाच्या माध्यमातून उत्तर देण्याचे सांगितले आहे। मतांचं राजकारण केलं जातं आणि शह घेतलं जातं, श्रेय घेतलं जातं असं तुम्ही बघत असाल। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना सर्वजण ओळखत आहात। आपण कामाच्या माध्यमातून उत्तर देतो, आपण बोलून दाखवतो, आपल्याला काम पाहिजे आणि कामासाठी कोणी काय बोलत असेल त्याची फिकीर नाही करता फक्त लोकांच्या सेवेसाठी आपल्याला कसं सेवा कशी देता येईल एवढंच आपल्याकडे आपण काम करतो। त्याच्यामुळे दुसरं काय कोण बोलतो त्याच्याकडे लक्ष न दिलेलं बरं। भर दिवसा 20 वर्षाच्या तरुणाने पती पत्नीसह त्याच्या मुलावर कैचीने हल्ला केला। हल्ल्यात गंभीर जखमी झालेला पतीचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी असून पत्नीला किरकोळ दुखापत झाली। चमनलाल कारला असे मयत वडिलांचे नाव असून मुलगा कार्तिक याच्यावर कल्याणच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चिराग सोनी असे या हल्लेखोर तरुणाचे नाव असून बाजारपेठ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले। चमनलाल कारला, चिराग सोनी हे दोघी एपीएमसी मार्केटमध्ये बाजूबाजूला केळीची पाने विक्री करण्याचा व्यवसाय होता। आज विक्रीसाठी आलेल्या केळीच्या पानांचे बंडल अदलाबदली झाल्याने चमनलाल आणि चिराग यांच्यामध्ये वाद सुरू झाला। याच वादातून चिरागने कैचीने हल्ला केला। आरोपीला अटक झाली असून पोलिसांचा तपास सुरू आहे। सर, एपीएमसी मार्केट बद्दल झालं काय सांगणार? बाजारपेठ पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये आज सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान 2 इसमामध्ये केळीच्या पानावरनं मारामारी झाली आणि येथील जो आरोपी आहे चिराग राजकुमार सोनी यांनी चमनलाल नंदलाल कारला याला छाती आणि पोटामध्ये कैचीच्या साह्याने वार करून गंभीर जखमात करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला। तसेच मयत चमनलाल नंदलाल कारला याचा मुलगा कार्तिक आणि त्याची पत्नी नीतू देवी यांनाही त्यांनी त्या कैचीच्या साह्याने मारहाण करून त्यांनाही गंभीर दुखापत केलेली आहे। या घटनेमध्ये चमनलाल नंदलाल कारला हा उपचार करताना मयत झालेला आहे आणि आम्ही रितसर बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून या गुन्ह्यामध्ये चिराग राजकुमार सोनी याला बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब अर्ध्या तासाच्या आत अटक केलेली आहे। काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला। या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ
आज कल्याण पश्चिम येथील पारनाका येथे नागरिकांनी उपोषण सुरू केले आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हे उपोषण करण्यात येणार आहे। यावेळी दहशतवादी हल्ल्याचा नागरिकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे। पहलगामला अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केला व निष्पाप जीवांचे बळी घेतले त्याच्या निषेधार्थ एक आत्मक्लेश उपोषण हे करीत आहोत। आणि या आत्मक्लेश उपोषणाला आज ते सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बसणार आहेत आणि सर्व जाती धर्माचे लोक इथे येऊन आपली पाठिंबा जाहीर करत आहेत। व आज सकाळपासून जवळजवळ 100-150 जण येऊन त्यांनी सर्वांनी आपले मुस्लिम बांधव होते, इकडचे पारनाक्याचे रहिवासी होते, गांधी चौकाचे, संपूर्ण कल्याणमधले विविध विभागातले लोक येऊन पाठिंबा जाहीर करत आहे व आत्मक्लेश आंदोलनाला त्यांनी मनापासून पाठिंबा दिलेला आहे। आणि एक जो भ्याड हल्ला झाला आहे त्या अतिरेक्यांना कठोरची कठोर शिक्षा होऊन सरकारने केली पाहिजे, त्यांना पकडून लवकरात लवकर शिक्षा व्हावी हेच या मागचा उद्देश आहे। व आपल्या भारतातला जो भाईचारा बंधुभाव हा कुठेही वाढला पाहिजे व आपसातला जी मतभेद आहेत ते निर्माण करण्याचे जे प्रयत्न झाले त्याला पूर्ण पुसून टाकून सरकारने लवकरात लवकर त्या अतिरेक्यांवर कारवाई करावी व जे काय सत्य आहे ते बाहेर काढावं हेच आमचं या उपोषणातून मागणं आहे सरकारकडे। कोल्हापुरात 5 ते 6 तरुणाच्या टोळक्याने मद्यधुंद अवस्थेत रामानंद नगर परिसरातील एका हॉस्पिटलसह डॉक्टरच्या घरावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी दहशत माजवणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। शुक्रवारी रात्री 12च्या सुमारास डॉक्टर देशपांडे हे रामानंद नगर येथून हॉस्पिटल बंद करून जरगनगर येथील घराकडे जात होते। त्याचवेळी हॉस्पिटलच्या दारात दादावर उपचार करा असे म्हणत मद्यधुंद अवस्थेतील काही तरुण आले, पण पेशंटबाबत विचारणा केल्यावर तरुण काहीच सांगण्यास तयार नसल्याने डॉक्टर घराच्या दिशेने जाऊ लागले। त्याचवेळी डॉक्टरांचा पाठलाग करत या टोळक्याने गाडी आणि डॉक्टरांच्या घरावर दगडफेक केली। यामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत। त्यामुळे करवीर पोलिसांनी तातडीने तपास करत तोडफोड करणाऱ्यांना अटक केली आहे। संशयित ऋषभ साळुंखे यांच्यासह अनोळखी तरुणांवर या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डॉक्टर विनीत देशपांडे म्हणून जे डॉक्टर आहेत त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे त्या ठिकाणी। परवा रात्री त्या ठिकाणी रात्री 12 वाजताची वेळ होती, काही तरुण गेले होते मला उपचारासंदर्भात। डॉक्टर म्हटले मी आता बंद करतो दवाखाना, त्यांनी काय तसं त्यांना नाकार नव्हतं, मी चालले थोड्या वेळाने येतो। परंतु ह्या तरुणांनी इथं त्याचा भाग मनात धरून तोडफोड केलेली आहे। बऱ्याच वाहनांची साहित्याची तोडफोड केली। त्या अनुषंगाने आम्ही काल गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तोडफोड करणाऱ्या लोकांची माहिती नोट करून घेऊन डॉक्टरांना फक्त एकच नाव माहित होतं की ऋषभ साळुंखे, तर काय डिटेल माहित नव्हतं। तर आम्ही ऋषभ साळुंखे, सौरभ अशोक कांबळे असे 2 आरोपी आणि इतर काही आरोपी ताब्यात घेतोय। पुढील त्यांच्यावर अटकेची कारवाई करतोय। डॉक्टर असतील, सामान्य नागरिक असतील, कोणी असतील, माननीय पोलीस अधीक्षक पंडित सर असतील यांनी यापूर्वी सूचना दिलेल्या आहे की कोणत्याही सामान्य व्यक्ती रात्रीच्या वेळेला विनाकारण त्रास देणं, दंगा करणं अशा बाबतीत पोलीस
सतर्कतेने गुन्हा दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई करत आहे. त्या अनुषंगाने यांचं आरोपींचं पूर्वीचं रेकॉर्ड इतिहास तपासून त्यांना आता ताब्यात घेऊन अटक करून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करून जेणेकरून जनमानसामध्ये अशा लोकांनी परत असे प्रकार करता कामा नये आणि अशा लोकांच्याकडून सामान्य लोकांना त्रास होणार नाही या पद्धतीने करवीर पोलीस पुढची कारवाई करत आहेत आणि कारवाई करून अशा घटना घडणार नाही. तसेच ज्यांच्या विरोधात अजून काही जर गुन्हे असतील तर त्या दृष्टीने प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना डिटेन करतात. गोंदिया जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रीय उद्यान नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, आजूबाजूला पर्वताच्या रांगा, मध्ये सुंदर तलाव, संपूर्ण निसर्गरम्य वर्णन, आजूबाजूला पक्ष्यांची किलबिल आणि चिमुकल्यांसाठी आनंद देण्यासाठी विविध प्राणी आणि आगगाडी, त्यातही साहसी खेळण्यासाठी अनेक साधन उपलब्ध असा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान. जिल्ह्यासोबतच इतर जिल्ह्यातील नागरिकांना पर्यटनाचे आकर्षण केंद्रबिंदू ठरले आहे. नाव हर्षा संतोष दुर्गे, गडचिरोलीवरून आलेलो आहे आम्ही. इथं फिरण्यासारखं खूप सारं आहे नवेगाव बांधमध्ये. छोट्या मुलांसाठी फिरायला घोडे आहेत, वरून उंट पण आहे, रेलगाडी आहे आणि मोठ्यांसाठी पण इथे छान असं फिरण्यासारखं आणि त्याला काय म्हणतात ते बोटिंग पण आहे. छान थंड वातावरण आहे. खूप छान वाटलं आम्हाला इथे आलो तर आम्ही फिरायला. गोंदिया जिल्हा हा धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. मात्र सततच्या तोट्यामुळे पर्यायी पीक म्हणून यंदा अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली आहे. सध्या मका पीक कापणीच्या अंतिम टप्प्यात असून शेतकरी व मजुरांमध्ये मका पीक भविष्याबाबत उत्सुकता आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की धान्याच्या तुलनेत मक्याला चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मक्याला किमान 5,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दुसरीकडे कापणीच्या कामामुळे मजुरांनाही रोजगार उपलब्ध झाला असून 160 रुपये रोजंदारीवर मजूर काम करत आहेत. दर मिळाल्यास केवळ शेतकऱ्यांचे नव्हे तर मजुरांच्याही रोजीरोटीचा प्रश्न सुटेल असे मत मजुरांनी व्यक्त केले आहे. शेतकरी व मजूर यांना योग्य भाव व रोजगार मिळावा यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. संपूर्ण भारताला हादरून टाकणारी घटना काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर येथे घडली असून आतंकवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करत 28 जणांना मृत्युमुखी पाडले.
त्याचा निषेध म्हणून आज सकळ हिंदू समाजाच्या वतीने माळाकोळी येथे निदर्शने करत कडकडीत बंद पाळला। यावेळी सर्व मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवून केंद्र सरकारला जो काही निर्णय घेत आहेत त्या निर्णयाचे समर्थन देखील या आंदोलकांनी केले आहे। आज आपल्या माळाकोळी नगरीमध्ये सर्वत्र बंद पाळण्यात आलेला आहे। याचं कारण असं आहे की जो आज आपला भारतवासी पर्यटन स्थळ पाहण्यासाठी भारतवासी गेले होते त्यांच्यावरती भ्याड हल्ला झालेला आहे। त्या अनुषंगाने ज्या पाकिस्तानच्या जनतेने लोकांनी आपल्यावर हल्ला केला आणि आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये ही पहिलीच घटना आहे। आजपर्यंत पाकिस्तान आपल्यासोबत विरोधी राहत होते बरं का, आणि विरोधात राहायचे, पण आज धर्म विचारून जात विचारून जो हल्ला झाला तो हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आणि आमच्या भारतवासियांना जे शहीद झालेत त्यांच्यासाठी श्रद्धांजली म्हणून आम्ही हा बंद पाळलेला आहे। सर्वत्र माळाकोळीमध्ये बंद पाळण्यात आलेला आहे। आणि या उपर मला एक सांगू वाटते की केंद्र सरकारने, महाराष्ट्र शासनाने, भारत सरकारने पाकिस्तानला यावेळी योग्य तो धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे। कपटेनं शत्रूसोबत राहायचं तर मित्रासारखं नाही, शत्रूसारखंच राहून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी। ज्या प्रकारे आता माऊलींनी सांगितलं की अन्न पाणी धान्य सगळं बंद केले, इथून पुढे त्यांना कसलीच मदत भारताने करू नये आणि आमच्या ज्या शहीद झालेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी भारत सरकार, केंद्र सरकारने माळाकोळी नगरीमध्ये कडकडीत सर्व व्यापारी बांधवांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवून कडकडीत बंद पुकारलेला आहे आणि भारत सरकारला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे। या सरकारने कुठलाही निर्णय पाकिस्तानच्या बाबतीत घेतला तरी माळाकोळी नगरीतील सर्व व्यापारी व सर्व जनतेच्या वतीने, सर्व जाती धर्माच्या वतीने या सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यासाठी एकमुखी नारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे। पहलगाम, जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथे पर्यटकावर जो भ्याड हल्ला दहशतवाद्यांच्या वतीने झाला आणि त्यामध्ये 28 पर्यटकांचा बळी या ठिकाणी गेलेला आहे। त्या आम्ही भारतातील एक जनता म्हणून आजपर्यंत मिलिटरी फौजीसोबत त्यांच्या कारवाया झाल्या पण काही वाटलं नाही, कारण फौजी पण जशाच तसे आमचे भारताचे फौजी उत्तर देत असतात आणि शहीद होत असतात, आपल्या जीवाचं बलिदान देत असतात। परंतु सर्वसामान्य जनतेवर मला वाटतं हा पहिल्यांदा ठरवून केलेला हल्ला आहे आणि म्हणून या सरकारने पाकिस्तानच्या विरोधात जे भूमिका घेतलेली आहे, पहिले दूध बंद केलं, पुन्हा खाना बंद केला, पुन्हा दाना बंद केला आणि आता एक बुंद म्हणजे पाणी बंद केलेलं आहे। आणि याही उपर जर आता पाकिस्तान, मला तर वाटतं आता भारत सरकार कोणाचं ऐकणार नाही, कोणाच्या दबावालाही बळी पडणार नाही। जगभरातून भारताला समर्थन मिळत आहे, पाठिंबा मिळत आहे की तुम्ही कोणताही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असं जगभरातील राष्ट्र सांगत आहेत। आणि म्हणून या थोड्याच दिवसामध्ये म्हणणं असो की काय असो, एकदाच पाकिस्तानचा फार भारत सरकारने वाजवून टाकावा अशी सर्व जनतेच्या वतीनं सरकारला विनंती आहे। म्हणून आता बंदच्या माध्यमातून आम्ही सरकारला समर्थन करत आहोत आणि या ठिकाणी आम्ही थांबतोय। सोलापुरातील निंबर्गी मतदान केंद्रावर स्पर्धक उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। त्याप्रसंगी एकमेकांच्या अंगावर धावून गेले असता पोलिसांनी तात्काळ मध्ये येऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 2 माजी संचालकांमध्ये वाद झाला असता श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल विरुद्ध श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत सुरू आहे। सुरेश हसापुरे आणि अप्पासाहेब पाटील या दोन्ही उमेदवारांमध्ये मतदानाच्या कारणांवरून वाद झाला। या निवडणुकीमुळे सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते मंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। वर्धा परिसरातील प्रतापनगर परिसरातून पालकमंत्री पंकज भोयर यांनी गाव चलो वस्ती चलो अभियानाला सुरुवात केली असून परिसर स्वच्छता करून अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच विविध ठिकाणी भेटी देण्यात आल्या। अभियानांतर्गत नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या।
समस्येचे निराकरण करण्यात येईल असे पंकज भोयर यांनी बोलून दाखवले। गाव चलो वस्ती चलो अभियानाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी लोकसेवेचे काम करीत आहे अशी प्रतिक्रिया पंकज भोयर यांनी दिली आहे। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण भारत देशामध्ये गाव चलो आणि वस्ती चलो अभियान हे राबविण्यात येत आहे। याच्याच अनुषंगानं वर्धा शहरामध्ये देखील वर्धा शहरातल्या प्रतापनगर भागामध्ये याची वर्धा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सुरुवात करण्यात आली। याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आणि सर्वप्रथम परिसराची स्वच्छता करून वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन, जसे की अंगणवाडी केंद्र असो, आरोग्य उपकेंद्र असो, PSC असो, ह्या ठिकाणी भेटी देण्यात आल्या। नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या, त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आणि त्यांच्या समस्या जाणून सोडवण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात येणार आहेत। आज मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि नागरिकांचं देखील अभिनंदन करतो की ज्या विश्वासानं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा ह्या भारत देशाची सूत्र सोपविले आणि नव्या जोमानं संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे लोकसेवेचं काम ह्या अभियानाच्या माध्यमातून करतायत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार सभा बुलढाणा येथील टिळक नाट्य क्रीडा मंदिर मैदानात आज होत आहे। एकनाथ शिंदे हे विश्राम भवन येथे पोहोचून सभास्थळी ठिकाणी रवाना झाले आहेत। त्यांच्यासोबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री गुलाबराव पाटील, संजय राठोड, आमदार संजय गायकवाड हे उपस्थित आहेत। माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची प्रेरणा व हुतात्म्यांना आदरांजली म्हणून 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर 4 दिवस महाराष्ट्र मंगल कलश यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काढण्यात आली आहे। भुसावळ येथे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने या कलश यात्रेची शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक पद्धतीने ढोल, ताशे, लेझिम व आदिवासी नृत्य तसेच बैलगाड्यांवर सजावट करून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा तसेच सर्व नद्या व गडकिल्ल्यांची, शेतीची माती आणि पाणी असलेला मोठा मंगल कलश ठेवण्यात आला। हा मंगल कलश शहराच्या प्रमुख मार्गावरून नेण्यात आला। प्रसंगी राज्याचे औषधी व अन्न मंत्री नामदार नरहरी झिरवळ यांची विशेष उपस्थिती होती। अनिल पाटील, उमेश नेमाडे, संतोष चौधरी, मुन्ना सोनावणे यांच्यासह शेकडो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला आपला सहभाग नोंदवला होता। या मिरवणुकीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले होते। तिला 65 वर्षे एक मेला होतात आणि मग ज्या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्या यशवंतराव चव्हाण साहेब यांनी जे योगदान दिलं त्यांची 1 मेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सगळ्या ह्या महाराष्ट्रभरातून 6 विभागातून अशा कलश यात्रा काढून ज्या महाराष्ट्राला उभं करण्यासाठी जे हुतात्मे झाले 105 त्यांनाही श्रद्धांजली आदरांजली वाहण्याच्या दृष्टीनं तो 1 मेचा कार्यक्रम 1 मे ते 4 मे मुंबईमध्ये साजरा केला जाईल आणि ह्या महाराष्ट्राला जे वरदान ठरलेली संस्कृती आहे, साहित्य आहे, शेती आहे, त्याला लागणारं पाणी आहे,
आध्यात्मिक धार्मिक स्थळं आहेत या सगळ्या ठिकाणची माती पाणी गड किल्ल्यांची माती पाणी नेऊन आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी त्याचं समारोप होणार आहे। आणि त्यानंतर मुंबईला जे हुतात्मा चौक आहे तिथून ह्या स्वातंत्र्यासाठी किंवा विकासासाठी ज्यांनी योगदान दिलं आहे आताही देतात त्यांना एक मानाचा मुजरा करण्याच्या दृष्टीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। नवी मुंबईतील NRI पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेच्या बस चालकाने 4 वर्षीय विद्यार्थी मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। याबाबत विद्यार्थ्याच्या पालकाने NRI पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेला प्रकार सांगितला। यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला तर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे। 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून अधिक तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत। वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेल्यानंतर आमच्याकडे ती माहिती आली, त्यानंतर लगेच त्यांना आपण पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि तात्काळ फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली। त्या दरम्यानच या संदर्भातला संशयित जो व्यक्ती होता त्याची माहिती घेतली आणि त्याला 1 तासाच्या आत पोलीस स्टेशनला आपण आणलं आणि त्यानंतर फिर्याद दाखल झाली। त्यानंतर गुन्ह्यामध्ये त्याला अरेस्ट करण्यात आली आणि 30 तारखेपर्यंत त्याचा PCR आहे। या संदर्भातला जो तपास आहे तो जलद गतीने सुरू आहे। या संदर्भातले सर्व पुरावे आम्ही गोळा केलेले आहे आणि अधिक तपास सुरू आहे। आरोपीला अटक केलेला आहे आणि तपासाच्या ज्या अनुषंगाने जे काही घटना आहे CCTV फुटेजेस आहे या व्यतिरिक्त बाकी साक्षीदार आहे यांचे बयान घेऊन त्याचं अनालिसिस सुरू आहे। ही जी पर्टिक्युलर व्हॅन ज्या ठिकाणी ज्याच्या संदर्भात ही घटना घडल्याची सांगितलेलं आहे याच्यामध्ये 2 CCTV आतमध्ये इन्स्टॉल्ड आहे। पालन सर्व शाळा प्रशासनाने करावं या संदर्भात पुन्हा एकदा नवीन सर्वांना विनंती करण्यात येणार। रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात आज मुस्लिम समाजाने काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला। या निषेध सभेसाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र जमले होते। या निषेध सभेदरम्यान जमलेल्या नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानचा झेंडा पायदळीत उडवला। दहशतवाद्यांना कठोर शासन करून त्यांना धडा शिकवावा अशी मागणी या समाजाकडून करण्यात आली। यावेळी भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। या सभेत सहभागी झालेल्या नागरिकांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे फलक हातात धरले होते। देशभक्तीच्या भावनेने प्रेरित या निषेध सभेने रत्नागिरी शहरात एकता आणि दहशतवादाविरोधातील संदेश प्रभावीपणे पोहोचवला। चाहते हैं कि वहाँ पर जिन लोगों की जानें गई हैं, जो फैमिलीज मुतासिर हुए हैं, हम सब की दुआएं, हम सब की हमदर्दियाँ उन फैमिलीज के साथ में हैं। और ये कि वहाँ पर जो काम हुआ यानी धर्म पूछकर जो भी कांड किया गया हम उसकी पूरी तरह से मुखालफत करते हैं और ये भी बताना चाहते हैं कि उसका यहाँ के रहने वाले हिंदुस्तानी मुसलमानों से इसी तरह इस्लाम से कोई ताल्लुक नहीं है। ये साफ साफ दहशतगर्दी है और साफ साफ इस्लाम को और मुसलमानों को बदनाम करने की साजिश है। और ख़ास तौर से हमारे इस मुल्क में जो हिंदू मुस्लिम में दूरियां पैदा करने की ये एक साजिश है, हम इसको करार देते हैं। इसलिए हम इसकी पूरी तरह से इसकी मुखालफत करते हैं और ये कि किसी तरह से हमारा इससे या इस्लाम का इससे कोई ताल्लुक नहीं है। दूसरी बात, इसी के साथ साथ हम ये भी कहना चाहेंगे कि जो भी इसमें मुलव्विस है और जो भी इसमें शामिल है और चाहे वो सामने आकर हैं या पीछे से साथ देने वाले हैं, हम हुकूमत से मुतालबा करते हैं कि पूरी तरह से इसकी छानबीन की जाए और कड़ी से कड़ी उनको जल्द से जल्द सजा दी जाए। यह हम सब का मुतालबा है, पूरे हिंदुस्तान की यह आवाज है। हम चाहते हैं कि इसको आगे तक पहुंचाया जाए। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान, मुर्दाबाद 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 पाकिस्तान, मुर्दाबाद 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 पाकिस्तान, मुर्दाबाद। हम सब एक हैं, हम सब एक हैं, हम सब एक हैं। करून
दहशतवाद्यांनी सुमारे 27 ते 28 निष्पाप नागरिकांना गोळ्या घालून ठार मारलं, या भ्याड हल्ल्याचा या ठिकाणी आम्ही सर्वजण म्हणून निषेध करत आहोत. त्याचप्रमाणे या हल्ल्यामागे त्यांचं जे त्यांचा विचार आहे की कुठेतरी या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माच्या लोकांमध्ये तेढ निर्माण व्हावी, दोघांमध्ये अंतर निर्माण व्हावं, याला कुठेतरी आपण लोकांनी समजून घेऊन हे होऊ न देता अशा नाजूक वेळेला आपण सर्वांनी एक राहून त्याचा निषेध करणे हे गरजेचे आहे. आणि म्हणून रत्नागिरीतील आम्ही सर्व लोकांनी या ठिकाणी आज या ठिकाणी त्याचा निषेध करत आहोत, तीव्र निषेध करत आहोत. आणि अशा घटनेमागील जे कोणी असतील, जे अतिरेकी असतील, जो कोणी देश असेल, त्याला त्याची पूर्ण शिक्षा, त्याची पूर्ण त्या ठिकाणी त्यांना धरून त्यांना पूर्ण शिक्षा देणे यासाठी सर्वच जण आम्ही या सरकारच्या आणि येथील यंत्रणेच्या बाजूने आहोत, त्यांच्या बरोबर आहोत. आणि या सर्व लोकांना फार मोठी धडा शिकवला जावा, यांना शिक्षा होईल अशा प्रकारचा आम्ही मनोकामना व्यक्त करीत आहोत. इंदूर हैदराबाद महामार्गाचा मोबदला मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनं केली. त्याप्रसंगी विरोधी आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार एकनाथ खडसे समोरासमोर शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र आल्याचे चित्र दिसले. जवळपास 1 महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या भागामध्ये प्राधान्याचा प्रश्न जर असेल तर जमिनीचा मोबदला आहे. या संदर्भातले निवेदन आम्ही मंत्र्यांना दिलेले आहे. पण तो मंत्र्यांचं या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये दुर्लक्ष असल्यामुळे आणि त्यांनी फार पुढाकार न घेतल्यामुळे हा प्रश्न असा चिघळत राहिलेला आहे. माझी अपेक्षा आहे की यांनी सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि योग्य तो मोबदला देण्याच्या संदर्भामध्ये कार्यवाही व्हावी. आमचा या रस्त्याला विरोध नाही, विकासाला आम्ही विरोध करत नाही आहे, परंतु पिढ्यानुपिढ्याची आमची जमीन या ठिकाणी, माझी जमीन आहे ते 100 वर्षापूर्वीच्या जमिनी आहेत आमच्या या भागामधल्या. आणि 100 वर्ष 150 वर्षापूर्वीच्या जमिनी, पिढीच्या जमिनी तुम्ही घेता आहात आणि त्या शेतकऱ्याला साधं विचारायचं नसतं तर संताप हा येणारच आहे. आणि हा संताप रस्त्यावर येऊन व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शांततामय मार्गाने आंदोलन करणं. हे आम्ही करतोय. उगाच या ठिकाणी हे वातावरण चिघळावं, त्याच्यामध्ये लाठीमार व्हावा, गोळीबार व्हावा अशी आमची अपेक्षा नाही. पण पोलिसांची किंवा सरकारची इच्छा तशी दिसते. म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी पोलीस गाड्या आलेल्या आहेत, शस्त्रास्त्र घेऊन आलेल्या आहेत, लाठ्या घेऊन आलेल्या आहे, ॲम्ब्युलन्स बोलवलेला आहे. एकंदरीत काय हेतू, काय इरादा काय आहे? आवाज प्रवास प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त लावून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न. इंदोर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनी भूसंपादनाच्या संदर्भातला विषय गेले वर्ष 1.5 वर्षापासून सुरू आहे. शेतकऱ्यांची इच्छा आहे की हा महामार्ग झाला पाहिजे, परंतु योग्य असा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे. आणि तर या भागातील सर्व शेतकरी आज रस्त्यावर उतरले आहे. यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक वेळा आंदोलन केलेलं आहे. पण आज या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आणि प्रामुख्याने नॅशनल हायवे अथॉरिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणून गाड्या आणल्या, पोलीस आणले, ॲम्ब्युलन्स आणल्या, SRP आणली आणि या माध्यमातून पोलिसांच्या दडपशाहीने या ठिकाणी या महामार्गाच्या पुलाचं काम सुरू करावं असं चित्र दिसतं आहे. एकंदरीत शेतकऱ्यांची मागणी राहिलेली आहे की आम्हाला योग्य मोबदला झाला तर आम्ही जमिनी द्यायला तयार आहोत. आम्ही विकासाला अडथळा आणत नाही, परंतु मातीमोल भावानं या जमिनी घ्यायच्या
आणि त्यांना मोबदला द्यायचा नाही याबाबत मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माननीय बावनकुळे साहेबांकडे ही वस्तुस्थिती विधानसभेमध्ये मांडली आणि त्यामध्ये बावनकुळे साहेबांनी मला आश्वासन दिलं होतं की 2 तारखेला आम्ही या संदर्भातली बैठक घेऊ आणि लार कायद्याप्रमाणे तुम्हाला मोबदला देण्याचा प्रयत्न करू. मग बावनकुळे साहेबांनी सभागृहात दिलेलं आश्वासन पाळावं अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी विनाकारण वातावरण चिघळू नये. आम्ही चिघळणार, आम्ही शांततामय मार्गाने आंदोलन अनेक वेळा ठिकाणी केलेलं आहे, परंतु शासनाच्या वतीनं जर पोलीस यंत्रणा आणून दडपशाही मार्गाने हा काम चालू करण्याचा प्रयत्न केला तर याची जबाबदारी पुढे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची जबाबदारी शेतकऱ्यांवर राहणार नाही, ते शासनावर राहील. आम्ही शांततेच्या मार्गाने करतोय, मागणी आमची योग्य आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी शासनाने आश्वासन दिलेलं आहे त्याचं पालन करावं अशी आमची मागणी आहे. बावनकुळे सत्ताधारी जे आहे पोलीस बलाचा वापर करून शेतकऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात. नाही, पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न होतोय. असं शेतकरी हा मालक आहे त्या शेतीचा आणि शेतकऱ्यांसाठी सरकार आहे असं म्हटलं जातं की आम्ही शेतकऱ्यांसाठी आहोत, पण या ठिकाणी ते शेतकरी विरोधी सरकार दिसत आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांवर लाठीमार करणं, गोळीबार करणं याच्यासाठी आता बंदुका घेऊनच जर पोलीस उठे पाठीशी उभे राहायला लागले आमच्या मारायला तर मग काय करायचं शेतकरी? सरकार आमचं आहे, लोकशाही पद्धतीने चालणार आहे का हुकुमशाही पद्धतीने चालणार आहे? आम्ही या गोष्टीचा तीव्र निषेध करतो. जळगाव जिल्ह्याचे अनेक मंत्री जे आहे काही ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी जात असतात, मात्र शेतकऱ्यांच्या बांधावरून किंवा शेतकऱ्यांच्या समस्येसाठी एकही मंत्र्यांना वेळ नाही असं वाटतंय का आपल्याला? मला वाटतं की जळगाव जिल्ह्यातले 2 मंत्री आहेत, 3 केंद्रीय मंत्री आहेत, अनेक मंत्री याच्यामध्ये बाहेरून आपल्याला विचारणा करता आहेत, परंतु एकाचीही हिंमत या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलून किंवा गडकरी साहेबांशी बोलून हा प्रश्न सुटावा असे होत नाही आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सर्वच मंत्री, केंद्रीय मंत्री असेल का राज्यातले मंत्री असेल, याचं एकंदरीत दुर्लक्ष दिसत आहे आणि मला वाटतं की हा प्रश्न खऱ्या अर्थानं सोडवायचा असेल तर या मंत्र्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. मंत्र्यांनी त्या ठिकाणी पाहिजे. भूसंपादन कायदा हा राज्याचा कायदा आहे, त्यामुळे राज्य सरकारने या संदर्भामध्ये योग्य ती भूमिका घेतली तर केंद्राला ती मान्य करावीच लागते असा नियम आहे. त्यामुळे राज्याच्या संदर्भामध्ये त्यांनी उचित असं मूल्यांकन करून आम्हाला या जमिनीचा पैसा द्यावा असा आमचा आग्रह आहे. एवढं 45 डिग्री तापमान झालंय, शेतकरी आपल्या मागण्यांसाठी या उन्हात बसताय, मात्र या ठिकाणी कोणीही प्रशासकीय अधिकारी किंवा मंत्री या ठिकाणी फिरत नाही. मंत्री आपल्या कामात व्यस्त आहे. एकीकडे बघायला गेलं तर मुक्ताईमध्ये कलश यात्रा राष्ट्रवादी गटाची झाली, तर दुसरीकडे बघायला गेलं तर गिरीश महाजन जे आहे ते काश्मीर खोऱ्यातून लोकांना वाचवण्यासाठी जातात. मात्र जळगाव जिल्ह्याच्या या शेतकऱ्यांच्या व्यथा बघायला यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील देऊरवाडी तांड्याच्या बाजूला असलेल्या आर्णी दिग्रस द्रुतगती मार्गावरील अरुणावती नदीच्या काठावर वसलेल्या सुमारे 200 लोक वस्तीच्या काठोडा पारधी बेडा या गावात पिण्याच्या पाण्याअभावी वेदिकाचा मृत्यू झाला. त्या संदर्भात सोशल ॲक्टिव्हिस्ट ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनी भेट दिली. या भेटीच्या दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या वेदिका चव्हाण यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन धीर देण्यात आला. त्यानंतर तिथल्या गावकऱ्यांनी त्यांच्या समस्या सांगितल्या. राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते, मात्र अद्याप काही ठोस कार्यवाही झाली नसल्याची खंत वेदिकाच्या कुटुंबाने व ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामस्थांनी शैक्षणिक, आरोग्य, पाणी टंचाई, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांवरील प्रश्नाचा पाडा वाचून घरकुलासाठी मंजूर केलेली 1,20,000 रुपये रक्कम अपुरी ठरत असल्याची तक्रार व्यक्त केली. काळी माती व नदीकाठचा भाग असल्यामुळे घरांना फाउंडेशनचा आधार मिळत नाही आणि घरामध्ये मोठे तडे पडतात. करोना काळात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या मुलांचे आधार कार्डही अद्याप नाहीत. गावात अद्याप वीज पुरवठा सुरू झालेला नाही. प्रेग्नेंट महिलांना 2-2 किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागते. सरकारी दवाखान्यांमध्ये योग्य उपचार मिळत नसल्याची स्थिती ग्रामस्थांनी मांडली. त्यावेळी ॲडव्होकेट सीमा तेलंगे म्हणाल्या, वेदिका चव्हाणच्या मृत्यूला 15 दिवस उलटून गेले तरी अद्याप ना स्थानिक आमदार आले ना जिल्ह्याचे पालकमंत्री. पाण्याची सोय करणे तर दूरच राहिले आहे. सरकारने तातडीने कारवाई करून गाव तिथे पाणी ही योजना राबवावी, नाहीतर वेदिकानंतर आणखी किती निरागस जीव पाण्याअभावी गमवावे लागतील. यापुढे त्या असेही म्हणाल्या, बेड्यावरच्या महिला पालकमंत्र्यांच्या बहिणी नाही आहेत का?
का फक्त निवडणुकीच्या वेळी यांना या भागाची आठवण येते? सरकारने बेड्यावरील नागरिकांचा जगण्याचा हक्क सुनिश्चित करणे गरजेचे आहे, अन्यथा हे शासनाचे सपशेल अपयश ठरेल, असे मत त्यांनी मांडले. आज आम्ही काठोडा येथे पारधी बेड्यावरती आलेलो आहोत. वेदिका चव्हाण नावाच्या एका छोट्या 12 वर्षाच्या मुलीचा पाण्याच्या भटकंतीत झालेला मृत्यू याचा शोध घेण्यासाठी किंवा इथल्या परिस्थिती जाणून घेण्यासाठी आला. त्या सगळ्या महिला आहेत पारधी बेड्यावरच्या. यांचं दुःख पाहिल्यानंतर असा प्रश्न पडतो, जगात यापेक्षा वेगळं दुःख असूच शकत नाही. एखाद्या आईचं 12 वर्षाचं मूल पाण्यासाठी जाते आहे आणि आपण आता इथे बघतो आहे मृत्यू झाल्यानंतरही या गावात अजूनही इथल्या स्थानिक आमदारांनी किंवा इथल्या स्थानिक नेत्यांनी पाण्याची व्यवस्था केली नाही. अजूनही इथे टँकरने पाणी पोहोचवलं जात नाही. आज आपण बघतोय प्रत्येकाच्या घरी नळ आहे पण नळाला पाणी नाही आणि पाण्यासाठी झालेला मृत्यू 15 दिवस 20 दिवस होऊन गेले. अजून शासनाची कुठलीही योजना पाण्याच्या पुरवठ्यासाठी या गावात येऊन पोहोचली नाही आणि यासाठी आपण कुणाला जबाबदार धरायचं? या गरीब आणि अशिक्षित लोकांना की शासनाला? शासन जाणून बुजून हे करण्याचं काम करत आहे. पालकमंत्री महोदयांना पण माझी विनंती आहे, गेल्या 15 वर्षापासून सातत्याने ते सत्तेत आहात, सत्तेत पद भूषवत आहेत, पालकमंत्री आहेत. पालकमंत्री केवळ त्यांच्या मतदारसंघाचे नसतात, ते संपूर्ण जिल्ह्याचे आणि या गोरगरीब जनतेचे पालक असतात आणि पालक म्हणून त्यांची ही जबाबदारी होती की वेदिका चव्हाणच्या गावामध्ये येऊन इथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन पाण्याची व्यवस्था करणं. आजही या महिला पाण्यासाठी नळावर भांडताना दिसल्या. आजही यांच्या घरी असलेलं 18 विश्व दारिद्र्य पाहिलं. गेल्या 15 वर्षापासून ज्या सरकारजवळ शासन आहे त्यांनी एकही पाण्याचा प्रकल्प पूर्ण केला नाही. अरुणावती प्रकल्प पडलेला आहे आणि या नदीला येणारं जे पाणी आहे कुठल्या तरी धरणाचं ते अरुणावतीला पाणी सोडतं आणि त्या अरुणावतीच्या नदीवर पाणी आणण्यासाठी गेलेली वेदिका पाण्यात घसरून मरण पावली. मला हा प्रश्न पडतोय, एक प्रकल्प अनेक वर्षापासून आर्णी तालुक्यामध्ये पाण्यासाठी प्रलंबित आहे, त्या प्रकल्पासाठी काहीच पावलं शासनाने का उचलली नाही? आणि जर प्रश्न उचलला गेली नसेल, पावलं उचलल्या गेली नसेल तर आज आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील हे प्रकरण पूर्ण राज्यात गाजत आहे. राज्यात गाजत असताना इथल्या महिलांना पाण्याची गरज असताना पालकमंत्र्यांनी भेट का देऊ नये? ही मुलं पालकमंत्र्याची मुलं नाही आहेत का? किंवा इथल्या महिला पालकमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नाही आहेत का? इथल्या महिलांना कायदेशीर हक्क नाही आहेत का? इथल्या लोकांना जगण्याचा आणि पाण्याचा अधिकार नाही देऊ शकत सरकार? आणि आपण सगळ्यांना लाडक्या बहिणीच्या घोषणा सांगतोय, एकही महिला इथली लाडकी बहीण नाही आहेत का पालकमंत्र्याची? आणि म्हणून आमचा हा प्रश्न आहे की निदान जिथे जिथे अशा वाईट घटना घडतात तिथे जाऊन भेट तर द्या, त्या परिस्थिती तर हाताळा. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या ठिकाणी जाऊन बघा ना, ते कुठल्या परिस्थितीत जगतात आहेत. तुमच्या AC गाडी, तुमचे बंगले, तुमचं शासन, तुमचे कायमचे लाल दिवे सोडून या पारधी बेड्यावर जाऊन बघा एकदा काय चाललं आहे आपल्या राज्यात, आपल्या जिल्ह्यामध्ये. आणि म्हणून माझं आव्हान आहे इथल्या स्थानिक लोकांना, आमदारांना पण, पालकमंत्र्यांना पण. 3 मंत्री आहे यवतमाळ जिल्ह्याला. तिकडे खदान फेकत आहे नाही, तिकडे ताई ते खदान आहे ना, तिकडचे पूर्ण चिलटे येत आहे. आमच्या गावात लाईन नाही, आमच्या गावात चिखल होते ताई, चिखलामध्ये काहीच नाही. येऊन काहीच नाही आमच्या गावामध्ये. आम्ही असे पागल कुत्र कसे तसं झालो आम्ही. हो खरंच बा,
आमच्या लहान लहान पोरग रातभर झोपत नाही, लहान लहान पोरग आमचे रातभर झोपत नाही. 4 दिवस नाही एवढीशी पोरगी काही, 4 दिवस नाही झाली, तुला मी दाखवतो. 4 दिवस नाही एवढीशी पोरगी झाली. सगळ्या बाकाले पूर्ण, त्या पोरीच्या सगळ्या बाकाले पूर्ण बंदे चिलटे खाल्ले त्याच्या तोंडाला पूर्ण बी त्या पोरी लागेल. मी खोटं सांगत असं ना तर तुला मी मी 10वी आजीने सांगितलं नको जाऊ बा नाती. आजीने पाणी घेऊन येतो म्हणून गेले तर घिसरून चालीच गेले. पाणी लई मोठं होतं सोबत कोणी होतं अंदाज चालली गेली. पूर होतं ना पाणीचं मोठं असं जात होतं. धरणाचं पाणी होतं, धरणाचं पाणी होतं. आता ते तारीख रविवारचीच होती. हो नदीला येते, नदीला येते. अरुणावती काय कोण कोण दुसरं काम उपमुख्यमंत्री अजित पवार कसबा येथे दाखल असून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राज्य सरकारच्या माध्यमातून बांधल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा देखील आढावा घेतला. स्मारक उभारणी संदर्भातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासंदर्भातील प्रत्येक गोष्टीचा आढावा अजित पवारांनी घेतला. उद्योग मंत्री उदय सामंत, महिला बाळ विकास मंत्री आदिती तटकरे, आमदार शेखर निकम अजित पवारांसोबत उपस्थित होते. त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव देखील उपस्थित होते. प्रमोदजी कुठे आणि राजू माणिक हा पुतळा ब्रांच आहे, ब्रांच आहे. न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र इकडे कसं समोर. ओके थँक्यू सर. धन्यवाद.